मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून मोठं नुकसान पूरग्रस्तांना सहन करावं लागलंय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा दुर्गम भाग असलेल्या चंदगड आणि आजरा तालुक्यातील पूरबाधित गावांना भेट देऊन पाहणी केली। चंदगड तालुक्यातील कोवाड या ठिकाणी ताम्रपर्णी नदीचं पाणी आलेल्या भागातही त्यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसोबत संवाद साधला। पूरग्रस्तांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, पुरामुळे झालेलं नुकसान याची माहिती त्यांनी घेतली। कोवाड गावातील स्थानिक नागरिकांनी ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्यानं त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल यामुळे 2019, 21 आणि आता 24ला या नदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेत शिरून मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या पाहणीवेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराजांनी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार या नदीवरील पुलाची उंची वाढवून नदीतील गाळ काढण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं। पूरग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आता पहिल्यांदाच पुराच्या वेळेसची पाहणी केलेली आहे आणि निश्चितच इथं सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि रस्ता उंच करण्याच्या दृष्टिकोनातून, गाळ करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय लोकांनी आता आपल्याला सांगितलं आहे त्याचा निश्चित विचार करून आणि इंजिनियर्सच्या सल्ल्याने आणि इथल्या लोकांच्या सल्ल्याने जे काय करता येईल ते निश्चित होईलच। महाराज, जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो। 19ला आला, 21ला आला, मात्र हे महापूर थांबावं यासाठी कुठेही प्रयत्न होत नाही आहेत। अतिक्रमण वाढत आहेत सगळीकडे। दरवर्षी तर काही येत नाही, परंतु 19ला आला होता, 21ला आला होता मोठे पूर, महापूर म्हणा, अतिमहापूर, तर पण दरवर्षी काही येत नाहीत। पण तरी पण आपण जास्तीत जास्त शासनाने जे काय करायचं ते केलं पाहिजे आणि परत अतिक्रमण वगैरे पाण्यात वगैरे होत असतील तर थांबवले पाहिजे। आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांचं जे नुकसान झालंय त्याचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली। कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणातून 3,25,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। यासोबतच हिडकल धरणातून देखील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू केला असल्यानं कोल्हापूरच्या महापुराचं संकट कमी होत आहे। याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले। आजरा तालुक्यात केवळ 30% पंचनामे झालेत, अद्याप 70% पंचनामे शिल्लक आहेत। प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे हे मला माहिती नाही, मात्र लाडकी बहीण योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे। मात्र लाडक्या पूरग्रस्तांकडे देखील सरकारनं लक्ष द्यावं असा टोला आमदार सतेज पाटील यांनी सरकारला लगावलाय। आजऱ्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी आढावा घेतला। 30% पंचनामे झालेले आहेत, 70% झालेले नाही। प्रशासन नेमकं कुठल्या कामात व्यस्त आहे मला माहीत नाही, काय हरकत नाही। लाडकी बहीण योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये, कारण की पंचनामे करणं आणि त्यांना सानुग्रह अनुदान ताबडतोब देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे। आता चंदगडची काय परिस्थिती त्याचा आढावा आम्ही घेऊ। ज्या घरात पाणी आलंय त्या सर्वांना कागदी घोडे नाचवण्याऐवजी सरळ हातानं शासनानं मदत दिली पाहिजे। 48 तासांचा नियम न लावता सर्वांना तात्काळ मदत देण्याची मागणी त्यांनी केली। नाही, मला वाटतं ज्या घरात पाणी आलं त्या घराला मदत दिली पाहिजे। 48 तास पाणी राहिलं पाहिजे। आता तिथं प्रत्येक घराच्या बाहेर मग एक अधिकारी नेमावं शासनानं, 48 तास आहे का बघायला, म्हणजे मग कळेल 48 तास होतं का नव्हतं। आता हे सगळे नियम बाजूला ठेवून शासनानं सरळ हस्ते मदत करण्याची, गरीब अडचणीत आहे त्याला मदत करणं आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मदत करणं अपेक्षित आहे। यावेळी खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशा प्रकारे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करू। याशिवाय जे नागरिक पुनर्वसनासाठी तयार असतील त्यांचा आराखडा करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी पूरबाधित नागरिकांना दिली।